नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचे चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण बोलूया डेअरडेव्हिल बॉर्न अगेन या सिरीजबद्दल. डेअरडेव्हिल ही MCUमधील प्रसिद्ध वेब सिरीज आहे, ज्यात स्ट्रीट सुपर हिरोज डेअरडेव्हिल म्हणजे मॅथ्यू मर्डॉक याची स्टोरी आहे. डेअरडेव्हिलचे नेटफ्लिक्सवर 3 सीझन झालेले आहेत. ते खूप गाजले आणि प्रसिद्ध झाले. तर तिसऱ्या सीझन नंतर थोडीफार स्टोरी लाईन या सीझनमध्ये पुढे जाते. डेअरडेव्हिल बॉर्न अगेन याला सीझन 4 बोललं असतं तरी चाललं असतं, पण ते सीझन नेटफ्लिक्स आणि MCUचं कोलॅबोरेशन होतं आणि आता डिझनीमध्ये आल्यानंतर सीझन 1 पासून सुरुवात केलेली आहे. या सिरीजमध्ये एकूण 9 एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड हा 45 ते 50 मिनिटाचा आहे. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. या सीझनच्या सुरुवातीलाच पॉइंट डेक्स्टर रक्तपात करतो आणि फॉगीला मारतो आणि तिथूनच वेगळा डेअरडेव्हिल बघायला मिळतो. आपला हक्काचा खास मित्र गेल्यानंतर मॅथ्यूचा संयम सुटतो, मन थाऱ्यावर राहत नाही. किंगपिननेच पॉइंट डेक्स्टरला फॉगीला मारण्यासाठी पाठवले आहे हे समजून फिस्कबद्दलचा राग अजून वाढतो. तिकडे फिस्क महापौर बनतो. सगळी राजकीय शक्ती त्याच्याकडे जाते. तो अजून पॉवरफुल होतो. हा सीझन शक्तिशाली फिस्कच्या साम्राज्याला टक्कर देणारा घायाळ डेअरडेव्हिल यांच्यामधील सामना या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता बोलूया नक्की ही सिरीज कशी आहे. हा एक नॉन स्पॉइलर सेक्शन असेल. नेटफ्लिक्सचे 3 सीझन बघितल्यानंतर हा पण तसंच रॉ रस्टिक ॲक्शनने दमदार ग्रिपिंग स्टोरीलाईन असलेला सीझन असेल अशी अपेक्षा असेल तर तुम्ही निराश व्हाल, कारण हा सीझन खूपच साधारण आहे आणि तितका प्रभाव पाडत नाही. डेअरडेव्हिलचा सगळ्यात मोठा USP म्हणजे ॲक्शन आहे, पण हा सीझन ॲक्शनमध्येच माती खातो. स्टोरी लाईनमध्ये ठीकठाक असला आणि थोडे सस्पेन्स सोडले तर ॲक्शन निराश करते. फक्त ती सुरुवातीची पॉइंट डेक्स्टर आणि डेअरडेव्हिलमधील ॲक्शन जबरदस्त आहे. शेवटी डेअरडेव्हिल आणि पनिशर एकत्र येतात तेव्हा तरी वाटतं जबरदस्त काहीतरी पाहायला मिळेल, पण तसं घडत नाही. विल्सन फिस्क पण तितकासा प्रभावी वाटत नाही. सगळा फोकस लाईमलाईट वेनेसा घेऊन जाते. स्क्रीन प्ले पण ग्रिपिंग वाटत नाही. असं नाही की पूर्णपणे हा सीझन निराश करतो, पण असंही नाही की पूर्णपणे आपण अवाक होतो. हा एक ॲव्हरेज सीझन आपण म्हणू शकतो. आता बोलूया या सीझनबद्दल सविस्तर. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. असं नाही की या सीझनमध्ये सगळंच निगेटिव्ह आहे, काही पॉझिटिव्ह पण आहेत. हा सीझन तिकडचा वाटतच नाही. असं वाटतं की भारतातल्या कुठल्या तरी शहरातली ही स्टोरी आहे, फक्त बाहेरचे ॲक्टर आहेत. म्हणजे बघा, एक मोठा गुंडा शहराचा महापौर बनतो, मग त्याला गुन्हे करताना सांभाळून राहावं लागतं किंवा मुद्दामून शहर तापत ठेवावं लागतं, म्हणजे त्याला गुन्हे कमी करून त्याची प्रतिमा सांभाळता येईल. तो PR करेल, खड्डे भरताना स्वतः तिथे उभा राहील. वाटते ना आपल्यासारखी स्टोरी. हा प्लॉट चांगला होता, फक्त महापौर बनल्यानंतर जी स्टोरीलाईन खेचली आहे त्यामुळे स्क्रीन प्ले कमजोर वाटतो. अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे खूप साऱ्या डिटेलिंगवर महत्त्व दिलं आहे. कॉमिक ॲक्युरेट बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पॉइंट डेक्स्टर दाताने एकाला मारू शकतो, त्याच वेळी निळ्या रंग छटा असतील, डेअरडेव्हिलच्या वेळी लाल रंग असेल, अशी कलर स्कीम दाखवलेली आहे. किंगपिन सफेद रंगाचा सूट घालून फिरतो, त्याचं वजन वाढत चाललं आहे आणि तो परत त्याच्या झोनमध्ये जातोय. ही सगळी डिटेलिंग चांगली आहे. पुढच्या सीझनमध्ये अजून काही सुपर हिरोज येतील आणि मजा येईल अशी आशा आहे. तर हा होता रिव्ह्यू डेअरडेव्हिल बॉर्न अगेन या सीझनचा. ही सिरीज तुम्ही Jio हॉटस्टारवर बघू शकता. तर या भागात तितकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.